डोळ्यात स्वप्न घेऊन सासरी आलेली नवरी. पण पहिल्याच रात्री तिला कळालं, इथे घर आहे, पण मायेची जागा आहे का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात #CR कथा आणि आज आपण पाहणार आहोत अमोली भाग 5, जिथे अमोलीचं सासरी पाऊल पडतं, पण प्रत्येक पावलासोबत प्रश्नही उभे राहतात. माझी डोली चालली ग माझ्या साजनाच्या अंगणी, तिथे साथ मिळेल त्याची, मीच असेल त्याची राणी ग. अनोळखी असेल सारे माझ्यासाठी, तरी देखील रुळेल मी त्याच्यासाठी. तिथल्या सगळ्या रूढी परंपरा जपेल मी आपल्या नव्या संसारासाठी. दोघे मिळून स्वप्न पूर्ण करू आमच्या पुढच्या भविष्याची. येतील अडचणी वाटेत आमच्या, न डगमगता पायरी चढू यशाची. नदीसारखी शांत राहील मी माझ्या संसारासाठी. पाऊल खुणा ठेवेन मागे कुलवधू, म्हणून पुढील पिढीसाठी. प्रिया घोडके यांनी लिहिलेल्या कवितेचे बोल यावेळेस अमोलीच्या मनात वारंवार येत होते. ती गाडीत बसून खिडकीला डोके टेकून बाहेर बघत होती. आज तिचं लग्न होऊन थोडा वेळ पूर्वीच तिची पाठवणीही झाली होती. महेश यावेळेस तिच्या बाजूलाच मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता. पाठवणीच्या वेळेस तिची लहान बहीण छोटी आणि मामाची लग्न झालेली मुलगी अशा दोघीही पाठीराख्या म्हणून आल्या होत्या. पण यावेळी त्या गाडीत मागच्या बाजूने बसल्या होत्या. ती गाडीत बसल्यावर सुद्धा रडत होती, म्हणून महेशने तिला त्याच्याजवळचा रुमाल दिला होता, जो यावेळेस तिने हाताच्या मुठीत धरून ठेवला होता. आई वडिलांपासून आता आपण दूर झालो हे दुःख जरी मनात असलं तरी सुद्धा एक नव्या संसाराची हुरहुर तिच्या मनात होतीच. जे आपल्या नशिबात नाही त्याच्या मागे धावण्यापेक्षा जे आपलं आहे त्यालाच व्यवस्थित करायचं तिने आता मनाशी ठरवलं होतं. ती विचार करत बसली होती, तेवढ्यात तिच्या बहिणीने तिला मागच्या बाजूने पाण्याची बॉटल दिली आणि 2 घोट पाणी पिण्यास खुणावले. तसं तिने एकदा नजर वळून महेशकडे बघितलं तर तो अजूनही मोबाईलमध्येच घुसलेला होता. आता त्याला पाण्याबद्दल विचारावं की न विचारावं असा तिला प्रश्नच पडला. गाडी थांबली तशी छोटी मागच्या बाजूने उतरून अमोलीकडचा दरवाजा खोलून तिथे तिच्याजवळ उभी राहिली. अमोली खाली उतरली आणि तिने आजूबाजूला बघितलं. आता बरीच रात्र झाली असल्याने गावाकडे तशी सामसूम होती, पण महेशचं घर उजळून निघालं होतं आणि काही बायका हातात ताट घेऊन दरवाजावर त्या दोघांची वाट बघत उभ्या होत्या. चला नवरीबाई, एक छानसा उखाणा घ्या, त्याशिवाय घरात नो एंट्री. समोर उभी असलेली एक अमोलीपेक्षा थोडी मोठी स्त्री दरवाजाला हात आडवा लावून म्हणाली. बकुळीची फुलं सुकली तरी जात नाही सुगंध, महेशरावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध. तिने आजूबाजूला बघत लाजत मान खाली घातली आणि उखाणा घेतला. संसारात लक्ष द्या, माहेर माहेर करत बसू नका म्हणजे झालं. नवरदेवाच्या बाजूने उभ्या असलेल्या एका स्त्रीने टोमणा मारला. तशी अमोली थोडी गडबडली. तिने छोटीकडे बघितलं. छोटी तर मारक्या म्हशीसारखी त्या बाईकडे बघत होती. दाजी, आता तुम्ही घ्या उखाणा, जरा आम्हाला पण ऐकू द्या. छोटी महेश समोर येऊन उभी राहिली आणि कमरेवर हात ठेवत त्याला म्हणाली. बाई बाई, ही काय पद्धत आहे बोलण्याची? हे असं तुमच्या घरी चालत असेल हो, आमच्या घरी माणसांसमोर हळू आवाजातच बोलावं लागतं. ती स्त्री जिने अमोलीला उखाणा घ्यायला लावला ती छोटीकडे बघून नाक मुरडत म्हणाली. अगं ताई, राहू दे, लहान आहे ती, मी घेतो. संध्याकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, माझी अमोली यापुढे राहणार माझ्या संसारात दंग. महेशने उखाणा तर घेतला, पण त्याने घेतलेल्या उखाण्याने अमोलीच्या जखमांवरची खपली निघाली. यायला तुम्ही खूप रात्र करून टाकली महेश, त्यामुळे आता एवढ्या रात्री हळद फेडण्याचा कार्यक्रम तर होणार नाही, म्हणून तुम्ही आता तुमच्या खोलीत झोपून घ्या. हळद फेडण्याचा कार्यक्रम आणि बाकी इतर सर्व कार्यक्रम आपण उद्या सकाळी करू, मग पूजा संध्याकाळी ठेवू, महेशच्या आईने त्याला सांगितलं. तसं त्याने त्याची मान होकारात हलवली. अगं सुमन, पाहुण्यांच्या झोपण्याची पण व्यवस्था करावी लागेल ना. तेवढ्यात महेशचे बाबा त्या दोघांजवळ येत त्याच्या आईला म्हणाले. बाबा, मी टेंटवाल्यांना एक्स्ट्रा गाद्या आणून ठेवायला सांगितल्या आहेत, त्याच फक्त इथे पुढच्या रूममध्ये पसरवून घ्या. त्या तिघींना पण होतील आणि राहिलेल्या काही काकू मामीला पण होऊन जातील. बाकी जी काही मुलं आणि माणसं आहेत त्यांना गच्चीवर टाकून घेऊ.
महेश त्याच्या वडिलांना म्हणाला आणि लगेच ते काम कोणाला तरी सांगण्यासाठी बाहेर गेला. पण मागे उभं राहून ऐकत असणाऱ्या छोटीला ती गोष्ट काही तेवढी पटली नाही. ती लगेच अमोलीकडे येऊन तिला म्हणाली, ताई, हे पाहुणे यांच्या घरचे पाहुणे आहेत. तू नवरी आहे, मग त्यांनी नवरीसाठी वेगळी व्यवस्था करायला पाहिजे होती की नाही? हवं तर आम्ही पुढे त्या पाहुण्यांसोबत झोपून घेऊ, पण तुला कसे काय ते त्या पाहुण्यांसोबत झोपायला सांगू शकता? जाऊ दे बाळा, आपल्याला काय माहिती कोणाच्या घरच्या काय पद्धती असतात ते. आणि एखाद्या वेळेस आपली सोय करण्यासाठी त्यांच्याकडे एक्स्ट्रा खोली नसेल. अमोली शांतपणे तिला समजावत म्हणाली. असं कसं खोली नाही? आम्ही ज्यावेळेस मुलाचं घर पाहायला आलो होतो, त्यावेळेस तर 5 खोल्यांचं घर होतं हे. म्हणजे किचन, हॉल आणि 3 बेडरूम. मग त्यातली एखादी खोली ते आपल्यासाठी रिकामी करू शकत होत नव्हते का? तिच्या मामाची मुलगी म्हणाली. तसं अमोलीकडे उत्तर देण्यासाठी उत्तर नव्हतं. कारण त्या दिवशी महेशसोबत बोलणं झाल्यानंतर तिने महेशला सरळ लग्नातच बघितलं. महेशने सुद्धा तिच्याशी बोलण्याचा किंवा तिला भेटण्याचा या 10 दिवसात जराही प्रयत्न केला नव्हता. तिची मोठी आत्या, जिने हे लग्न जुळवून आणलं होतं, ती वधूवरांची गाडी पोहोचल्यावर त्यांना भेटून तिच्या घरी निघून गेली होती. आणि मग त्यांच्यामध्ये आता फक्त ती मामाची मुलगीच मोठी होती आणि ती सुद्धा वाईटपणा अंगावर येऊ नये म्हणून अमोलीजवळच कुरकुरत होती. तिने तिची नजर फिरवून आजूबाजूला बघितलं तर महेशचे आईवडील त्यांच्या खोलीत जाताना दिसले. आणि महेश तर त्याच्या कम्फर्टसाठी त्याच्या खोलीतच झोपणार होता, हे तिने थोडा वेळपूर्वीच कोणाला तरी बोलताना ऐकले होते. आपल्या घरी आलेल्या नवीन सुनेच्या पाहुण्यांची सोय करावी हे सुद्धा या लोकांना कळलं नसेल का? तिने मनात विचार केला. मग छोटीकडे बघत कसंनुसं तोंड करून खाली मान घालून बसली. महेशचं हे अलिप्त वागणं म्हणजे स्वभाव आहे की उदासीनता? पहिल्याच दिवशी मिळालेल्या टोमण्यामुळे अमोलीचं मन तुटेल का? पुढील भागात अमोलीचं आयुष्य आणखी कठीण वळण घेणार आहे का? जर अमोलीची ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशीच हृदयाला स्पर्श करणारी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात अमोलीच्या आयुष्यात काय घडणार ते जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा. धन्यवाद.